सध्याची मोठी बातमी ठाण्यातून समोर येते। ठाण्यातून ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। वृद्धाला मारहाण आणि परप्रांतीयांनी वृद्धाला चोप दिलेला आहे। मोठी बातमी आपण बघतोय। ठाण्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली आहे। एका परप्रांतीय ओला चालकाने ही मारहाण केल्याची माहिती आहे। एका मॉल बाहेर ही मारहाण झालेली आहे। तर संतापाची लाट या सगळ्या प्रकरणामुळे उसळली आहे। रस्त्यावर थुंकू नको असे सांगितल्याचा राग मनात धरून चालकाने वृद्धाला बेदम मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। विवियाना मॉल परिसरामध्ये मनसे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित चालकाचा शोध घेण्यात आला। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी चालकाला चोप दिल्याचा व्हिडिओही समोर आलाय। या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू झाली आहे। तर ठाण्यातील विवियाना मॉल परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे। परप्रांतीय ओला चालकाने वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित चालकाचा शोध घेतला। मनसे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीमध्ये चालकाला चोप देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाही आहे। माझं मत आहे नीट कोड भरा आणि निघा। आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका। जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केला तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, राज ठाकरेंचे सैनिक आहोत। जर तुम्ही लोकांबरोबर चुकीचं वागणार असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर चुकीचं वागताना कधीच वाईट वाटणार नाही। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 307 दाखल होणार, बरोबर आहे। तुम्ही त्यांना तेच म्हटलं की कृपया जे त्यांनी म्हटलं ते करून दाखवा। केस टिकेल की नाही ते नंतर बघू, पण आता त्यांना एक भीती बसली पाहिजे की जर अशा प्रकारची कुठलीही घटना आम्ही केली तर आमच्यावर कायद्याचा बडगा बसतो। हे दाखवण्याची एक चांगली संधी आहे। तर वृद्ध व्यक्तीला करण्यात आलेल्या या मारहाणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील गंभीर दखल घेतली आहे। मारहाण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। पाहूयात। त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मेसेजच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत। असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना। तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर। मी आताच त्या बाबतीमध्ये ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुमरे यांच्याशी चर्चा केली, बोललो आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी पाहिला आहे। अतिशय वाईट ही घटना आहे आणि एक सर्वसामान्य सिनियर सिटीजनला अशा प्रकारची मारहाण करणं हे बिलकुल सहन करण्यापलीकडचं आहे आणि म्हणून त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रवृत्ती ठेचून काढणार असं मुख्यमंत्री म्हणालेत। पाहूयात। ते अतिशय गंभीरच आहे। या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत।